नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. काल मुक्काम केला होता. सकाळी ताजी हवा आणि सुंदर वातावरणाचा अनुभव. आता आम्ही पुन्हा निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. पुढे अजून कोणती नवीन ठिकाणं आणि अनुभव भेटणार आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गणपतीपुळेची सुंदर सफर पूर्ण करून आता आम्ही निघालोय आणखी एक सुंदर किनाऱ्याकडे, आरे वारे बीचकडे. समुद्राचा निळाशार नजारा बघण्याचे रस्ते आणि कोकणाचा अप्रतिम सौंदर्य अनुभवण्यासाठी आमच्यासोबत राहा. आरेवारे बीचकडे जात असताना मध्यात आम्हाला एक सुंदर व्ह्यू पॉईंट दिसला. तिथे बरेच पर्यटक फोटो आणि व्हिडिओ काढत त्या अप्रतिम निसर्गाचा आनंद घेत होते. ते दृश्य पाहून आमचाही मोह आवरला नाही, म्हणून आम्ही तिथे थांबलो. समोर दिसणारा अथांग समुद्र, हिरवागार निसर्ग आणि थंडगार वारा मनाला वेगळी शांतता देत होता. या व्ह्यू पॉईंटवर नारळ पाणी आणि इतर खाण्यापिण्याच्या गोष्टी उपलब्ध होत्या. उन्हामुळे वातावरण इतकं तापलं होतं की काही खाण्यापेक्षा थंडगार काहीतरी प्यावंसं वाटत होतं. सई तर सतत म्हणत होती, बाबा नारळ पाणी घेऊया ना. मग काय, तिचा हट्ट पूर्ण करायलाच हवा होता. आम्ही तिघांनी समुद्रकिनाऱ्याच्या त्या सुंदर वातावरणात थंडगार नारळ पाण्याचा आस्वाद घेतला. समुद्राचा गार वारा, समोर दिसणारा निळाशार समुद्र आणि हातात ताजं नारळाचं पाणी, त्या क्षणाचा आनंद काही वेगळाच होता. अशा छोट्या छोट्या क्षणांमुळेच प्रवासाच्या आठवणी आणखी खास बनतात. नारळ पाणी पिऊन झाल्यावर आम्ही अजून थोडा वेळ तिथेच थांबलो. तितक्यात आम्हाला बर्फाच्या गोळ्याची गाडी दिसली आणि मग काय, तिकडे जाण्याचा मोह काही आवरला नाही. कारण बाहेर फिरायला गेलो की बर्फाचा गोळा घेतल्याशिवाय मजाच पूर्ण होत नाही. लहानपणी आमच्या घराजवळून बर्फाच्या गोळ्याची गाडी जायची. त्या गाडीचा आवाज ऐकताच आम्ही धावत बाहेर पडायचो आणि ते बालपणीचे दिवस आणि त्या गोळ्याची चव आजही आठवते. त्यामुळे समोर बर्फाचा गोळा दिसल्यावर जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. मग आम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे बर्फाचे गोळे घेतले आणि त्या थंडगार गोड चवीचा मनसोक्त आनंद घेतला. काय करायचं कसे गाणं लावायचे अजून. पण दैनंदिन आयुष्यात आपण कामामध्ये इतके व्यस्त होऊन जातो की कधी कधी त्यांच्या त्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकायला वेळ देऊ शकत नाही आणि नकळत त्यांच्यावर रागावूनही जातो. मात्र अशा प्रवासात त्यांच्यासोबत निवांत वेळ घालवताना जाणवतं की हे क्षण किती मूल्यवान. त्यांच्या गप्पा, त्यांचे प्रश्न आणि ते निरागस विचार, हे सगळं मनापासून एकत्र राहावंसं वाटतं. कारण वेळ पुढे निघून जाते, पण असे सुंदर क्षण आणि आठवणी कायम मनात जपून राहतात. तर असो, या सगळ्या गप्पा आणि प्रवासाच्या आठवणी सुरूच राहणार आहेत. पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे अजून खूप सुंदर ठिकाणं, मजेशीर क्षण आणि काही खास अनुभव तुमची वाट पाहत आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा. आला बस आहे बघ. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, कॅमेरा किती चांगला असला तरी निसर्गाचं खरं सौंदर्य आणि त्या क्षणाची अनुभूती जशीच्या तशी दाखवणं खूप कठीण असतं. देवाने आपल्याला असे सुंदर डोळे दिले आहेत की ते निसर्गाचं सौंदर्य अगदी नैसर्गिक स्वरूपात अनुभवू शकतात. कॅमेऱ्यात आठवणी जपल्या जातात, पण डोळ्यांनी पाहिलेले आणि मनाने अनुभवलेले सौंदर्य काही वेगळेच असते. तरीही आम्ही प्रयत्न करतोय की या सुंदर क्षणांचा थोडा तरी आनंद तुम्हालाही मिळावा. गणपतीपुळेहून आरेवारे बीचकडे जाणारा रस्ता हा कोकणातील सुंदर रस्त्यांपैकी एक मानला जातो. एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग अरबी समुद्र. त्यामुळे हा प्रवास स्वतःमध्येच एक सुंदर अनुभव बनतो.
आणि वारे हे प्रत्यक्षात दोन वेगवेगळे समुद्रकिनारे आहेत. हे दोन्ही किनारे त्यांच्या स्वच्छतेसाठी, शांत वातावरणासाठी आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जातात. To walk beside your wandering dance. She hums a tune I've never heard in languages I can't speak. हिरवागार डोंगररांगा, नारळ सुपारीच्या बागा, आंब्याच्या बागा आणि समुद्राचा निळाशार किनारा यामुळे इथला प्रत्येक वळण नवीन सौंदर्य घेऊन येत असतो. विशेष म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी आरेवारे परिसर आणखी सुंदर दिसतो. आम्हीही या सुंदर निसर्गाचा आनंद घेत घेत पुढे निघालो होतो आणि प्रत्येक वळणावर कोकण आम्हाला नव्याने भेटत होतं. तर चला तर मग आम्ही ह्या प्रवासाचा आनंद घेतो आणि तुम्ही या प्रवासाचा आनंद घ्या आणि व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत नक्की बघा. Your stride, leaving behind what I hold inside. If I don't ask your name today, I may never get the chance to walk beside your wandering dance. कोकणाच्या प्रत्येक वाट, प्रत्येक गाव आणि प्रत्येक समुद्रकिनारा काहीतरी वेगळं सांगत असतो. इथे येणारा प्रत्येक जण निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच कोकणाला महाराष्ट्राचं नंदनवन म्हटलं जातं. इथे कितीही वेळा आलं तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणि सुंदर अनुभवायला मिळतं. पण आमची तर ही पहिलीच वेळ आहे. आम्ही फर्स्ट टाईमच इथे आलेलो आहोत. कोकणाबद्दल काय बोलावं हे काहीच कळत नाही, कारण जेवढं सांगू तेवढं कमीच आहे. इथलं सौंदर्य शब्दात नाही तर स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवण्यासारखं आहे. If I don't मी सही take करते. that step today, you'll vanish with the train, एकदम जवळचा मित्र होता, and त्याने I'll never दिलं see your smile. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजचा आपला दुसरा दिवस ट्रिपचा. आम्ही आलो होतो इकडं कोकणात गणपती पुणे मंदिरात. तिथलं दर्शन वगैरे करून तिथं काल रात्रीला मुक्कामाला होतो. आज आम्ही निघालो आहे कुठल्या बीचवर? अरे वारे बीचला. का कसं आहे, कसं वाटतंय? छान मजा आली का? काल गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, खूप छान झालं दर्शन, मस्त. मंदिर पण येते ना. Comes too late, नुसतं इकडं झाडच झाडं है ना. oh traveler, the world is your open gate. हा, गरमी खूप आहे पण इकडचं तापमानही असते दमट. अंधार भरपूर असतो, परत जीव घाबरतो. दिवसभर फिरू शकतात पण रात्रीला रिस्की आहे. इथली जी घर आहेत ना, घरही वाटत नाही तर कुणी राहतंय असं, पूर्ण सामसूम होऊन जातात. Today, घाट I may नाही, वट असतात. never get the chance to walk beside your आधी दिसत नाही बघ. wandering dance. हो, आला बघ. She hums a tune I've never heard in languages I can't speak. कसं असेल? She writes down cities on her wrist तर बघा and तिथं dreams sea. she'll never keep. I sip my coffee, miss my cue. आजचा हा सुंदर प्रवास इथेच संपतो. या प्रवासात आम्ही अनेक सुंदर ठिकाणे पाहिली, निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला आणि काही खास आठवणी मनात साठवून ठेवल्या.
व्हिडिओमधून आम्ही जे काही तुम्हाला दाखवू शकलो त्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर हे सगळे प्रत्यक्षात होतं. तरीही त्या सुंदर क्षणांचा थोडासा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता. जर हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल, एखादा क्षण तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल किंवा तुम्हालाही कोकणाच्या प्रेमात पाडून गेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि असा कंटेंट तर व्हिडिओ शेअर करून आपल्या मित्रांपर्यंतही पोहोचवा. आणि अजून आमच्या जर्नीचा भाग नसाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्या प्रवासातही आम्ही अशाच नवीन ठिकठिकाणांच्या आणि नवीन अनुभवाच्या सुंदर आठवणींच्या सफरीवर तुम्हालाही घेऊन जाणार आहोत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. भेटू पुन्हा एका नव्या प्रवासात.